मुड़वा जमीन मामले पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट किया कि दोषियों पर निश्चित कार्रवाई होगी और किसी को बचाया नहीं जाएगा। महायुति में मतभेद की बात निराधार बताई। बिबट्या के हमले, अभिमन्यु पवार विवाद और चुनाव आयोग के निर्णयों पर भी उन्होंने अपनी भूमिका स्पष्ट की। मुंबई हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे मी ऐकलेलं नाही, कारण आपण बघितलं, मी आता कार्यक्रमात होतो। पण जे काही कोर्टाने विचारलेलं आहे त्या संदर्भात योग्य उत्तर हे कोर्टामध्ये सबमिट केलं जाईल, कारण पहिल्या दिवशीपासून सरकारची भूमिका कोणालाही वाचवायचं नाहीये। जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे। त्यामुळे या संदर्भात आतापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे याची सगळी माहिती ही आम्ही माननीय उच्च न्यायालयाला देऊ। काय राडा नाही, काय रोडा नाही, आम्ही एकत्रित आहोत, एकत्रित राहणार आहोत आणि शक्यतोवर सगळीकडे एकत्रित लढण्याचा प्रयत्न आम्ही करतो। राज्याच्या विविध भागामध्ये जो काही बिबट्याचा एक प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतोय, त्या संदर्भात वन विभागाने आता काम सुरू केलेलं आहे। जवळपास मला असं वाटतं 22 बिबटे आतापर्यंत पकडलेले आहेत, मोठ्या प्रमाणात ट्रॅप्स लावलेले आहेत आणि आपण रेस्क्यू सेंटरचं काम हाती घेतलंय। एकदा हे रेस्क्यू सेंटर तयार झाले की मग बिबट पकडण्याचा वेग आपल्याला वाढवता येईल आणि आज जी काही एक त्यांची संख्या वाढली आणि विशेषतः जो जंगलातला बिबट आहे त्याच्यापेक्षाही जो शेतातच जन्माला आला, जो उसातच जन्माला आला असा जो बिबट आहे हा जास्त शहराकडे येतो आणि म्हणून त्या सगळ्यांना पकडून त्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये नेणं या दृष्टीने आता आपण कारवाई करतोय। थोडा कालावधी त्याला लागेल, तोपर्यंत या ज्या काही समस्या येत आहेत त्याच्यावर इफेक्टिव्ह आपण उत्तर शोधतो।